नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहात बागायतदार शेतकरी यूट्यूब चॅनल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊनच येत आहोत. सर्वात प्रथम आपल्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकण्यात आले नाही. ते आता रेग्युलर झालेलं आहे. आपण चॅनलवर व्हिडिओ टाकत जाऊ. सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जिल्हा परिषद जालना येथून नवनवीन फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर आहे, त्याच्यानंतर रोटावेटर आहे, त्याच्यानंतर टोकन यंत्र आहे, असेच फवारणी यंत्र पण आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती जमातीसाठी जे महिला आहेत त्यांना 100% फ्री, म्हणजे फ्री समजू शकतात, तुम्हाला शिलाई मशीन मिळणार आहे. फक्त ओपनसाठी नाही, बाकीच्यांसाठी सर्वांसाठी आहे. तुम्ही फक्त ओपनच्या महिलांनी अर्ज भरता येणार नाहीत, हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात द्यावे. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम भेटणार आहे ट्रॅक्टर, ते म्हणजे 40% सबसिडी, नाहीतर जास्तीत जास्त पैसे 1,25,000 रुपये एवढेच मिळणार आहेत. त्याच्यानंतर रोटावेटर आहे, रोटावेटरला 38,000 आहेत. आणि त्याच्यानंतर टोकन यंत्र आहे, त्याच्यासाठी मिनिमम 5,000 रुपये आहेत. आणि असेच तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. याच्यामध्ये सर्वात लवकरात लवकर म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला लॉटरी पद्धतीने डायरेक्ट खात्यात तुमचे पैसे येतील. फक्त याच्यामध्ये अर्ज कमी आहेत. तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर सदर आपण त्याच्यामध्येही कशाप्रकारे भरायचा हे पण सांगतो. त्याच्यामध्ये आपण जालन्याच्या ह्याच्यात असेल तर जालना परिषदमध्ये तुम्ही भरू शकतात. आणि सदर हे अर्ज कुठे भरायचे, तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जालन्यामध्येही भरू शकता. आणि तुम्ही लांब असाल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज हे भरू शकता. सर्वात प्रथम म्हणजे याच्यात अर्ज खूप कमी येतात, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमचे बजेटही तुमच्या खात्यात पडतं. सर्व प्रकारचे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा केले, सगळे प्रक्रिया झाली, तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त 1.5 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे पैसे खात्यात हे जमा होतात. कारण याच्यामध्ये अर्ज खूप कमी असतात, त्याच्यामुळे लवकर हा बजेट लवकर येतो. तर कुणाला घ्यायचा असेल तर सदर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो अर्ज भरू शकतात. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे, हे समजून घ्यावं आधी. हे अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच भरवले जातात, ऑनलाईन पद्धतीने भरवले जात नाहीत. तर सदर कोणालाही अर्ज भरायचा असेल तर तुम्ही जालन्याच्या जवळ राहत असाल तर जालन्यामध्ये भरू शकतात, आणि लांब राहत असाल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी भरू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आपलं नवीन चॅनल आहे, म्हणजे समजू शकतात चॅनल आपलं जुनंच आहे, पण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हतात. तर सदर तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तर ते पण सांगा. करायचे असेल ते पण सांगा. तर धन्यवाद. तुम्ही चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि याच्याबद्दल मी माफी मागतो, कारण आपल्या चॅनल काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकता नाही आले. तर धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येतच राहतील.